Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of cell structure and organization, lecture number 5. In this lecture, we are going to discuss about the Golgi complex or the Golgi bodies. This Golgi bodies or Golgi complex, which is also known as Golgi apparatus. This cell organelle, which is a membrane bound cell organelle, and this cell organelle which is present in all eukaryotic cells except male gametes of bryophytes and pteridophytes, then the mammalian RBCs, then some fungi, and also these Golgi apparatus which are absent in sieve tubes of the plants. Plants मध्ये जे काही sieve tubes आहेत की ज्या कंडक्शन ऑफ फूड मटेरियल करतात त्याच्यामध्ये गोल्जी apparatus absent असेल. त्याचबरोबर मेल गॅमेट्स ऑफ ब्रायोफाइट अँड टेरिडोफाइट्स आहेत त्यांच्यामध्ये पण गोल्जी बॉडीज absent आहेत as well as some are not present in the some fungi as well as Golgi bodies which are also absent in mammalian RBCs. Then this Golgi apparatus or Golgi complex, which is firstly observed by the scientist Camillo Golgi, a neurologist who firstly observed the Golgi complex in 1898 in nerve cells of the barren owl and the cat. Cat आणि owl-च्या nerve cells मध्ये Camillo Golgiला पहिल्यांदा या Golgi complex ही एक सेल ऑर्गॅनली पाहायला मिळाली आणि या न्यूरोलॉजिस्टच्या या सायंटिस्टच्या नावावरूनच काय नाव पडलेलं आहे तर Golgi bodies और Golgi apparatus त्याला आपण म्हणतो कारण Camillo Golgiनी पहिल्यांदा ही सेल ऑर्गॅनली नर्व सेल्स मध्ये पाहिली. Afterwards, when there is a discovery of electron microscope. After the discovery of electron microscope, the two scientists, that is Dalton and Felix, in 1954, they observed the microscopic structure of Golgi complex. या Golgi complex in detail structure जे आहे ते या दोन सायंटिस्टनी मीन्स डाल्टॉन अँड फेलिक्स या दोन सायंटिस्टनी 1954 मध्ये स्टडी केलं. Then they observed that the Golgi complex or Golgi body, this membrane bound cell organelle which is present in eukaryotic cell and which is present near to the endoplasmic reticulum. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या जवळ अजून एक आपल्याला काय दिसते तिथं सेल ऑर्गॅनली पाहायला मिळते अँड दिस सेल ऑर्गॅनली विच इज नोन ॲज Golgi complex, Golgi apparatus. This cell organelle which is present in plant cell as well as animal cells मध्ये ती प्रेझेंट आहे. In animal cell, Golgi body which is known as dictyosomes. Golgi complex ला प्लांट सेल्स मधले जे Golgi complex आहेत त्याला डिक्टिओसोम्स पण म्हटलं जातं. अँड दीज डिक्टिओसोम्स जर आपण प्लांट सेल मध्ये बघितलं 10 to 20 डिक्टिओसोम्स प्रेझेंट असतील आणि एनिमल सेल मध्ये 3 to 7 Golgisome which are present. म्हणजे प्लांट सेल मध्ये जर आपण बघितलं तर किती डिक्टिओसोम्स असतील 10 ते 20 डिक्टिओसोम्स असणार आहेत. एनिमल सेल मध्ये त्याचा नंबर कमी आहे 3 to 7 Golgisomes are present. प्लांट सेल मध्ये Golgi apparatus ला आपण डिक्टिओसोम म्हणतो. Then this Golgi complex which is formed from the different components. आता ही पूर्ण जर स्ट्रक्चर आपण बघितलं Golgi complex Golgi बॉडीचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कंपोनेंट्स पाहायला मिळतील. These are the flattened sac-like structure ज्या दिसत आहेत आपल्याला या. These are arranged parallel to each other and these are known as cisternae. त्यांना आपण काय म्हणतो cisternae. या सगळ्या काय आहेत cisternae आहेत. फ्लॅट sac-like स्ट्रक्चर प्रेझेंट असतील cisternae. त्याचबरोबर हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय दिस इज नथिंग बट द ट्युब्यूल. हे ट्युब्युल्स आहेत आणि या ट्युब्युल्स वरती छोटे छोटे आपल्याला असे स्पेरिकल स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात अँड दीज स्पेरिकल स्ट्रक्चर्स
विच आर नथिंग बट द व्हेसिकल्स. त्यांना आपण काय म्हणणार आहोत? व्हेसिकल्स. हे सगळे काय आहेत? व्हेसिकल्स आहेत. त्याचबरोबर जर आपण हे स्ट्रक्चर बघितलं तर या सिस्टर्नीच्या दोन आपल्याला काय पाहायला मिळतात? टू फेस पाहायला मिळतात. दिस फेस विच इज नथिंग बट द सिस फेस. याला सिस फेस म्हटलं तर की रिसिव्हिंग साइड ऑफ द गोल्जी ॲपॅरेटस. म्हणजेच जे काही केमिकल्स एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनी फॉर्म केलेले आहेत ते व्हेसिकलच्या फॉर्म मध्ये रिसिव्ह करण्याची जी साइट असते, म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडून ते व्हेसिकल्स रिसिव्ह केले जातात आणि ते केमिकल जे काही प्रोड्यूस झालेले सिक्रेशन्स आहेत ते रिसिव्ह करणारी जी साइट असते तिला सिस साइट म्हटलं जातं. आणि त्याच्या बरोबर अपोजिटची जी अपोजिट साइट आहे सिस्टर्नीची विच इज नोन ॲज ट्रान्सफेस. त्याला ट्रान्सफेस किंवा मॅच्युरिंग फेस म्हटलं जातं की ज्या साइडहून जे व्हेसिकल्स असणार आहेत ते व्हेसिकल्स काय होणार आहेत? रिलीज होणार आहेत. मीन्स जे काही सिक्रेशन इथं रिसिव्ह केलं जातं त्याच्यामध्ये चेंजेस केलं जातं, त्याचं पॅकेजिंग केलं जातं आणि ते या ट्रान्सफेस मधून काय होणार आहेत? बाहेर पडणार आहे. मॅच्युरिंग फेस कडून बाहेर पडते. So this is the structure of the Golgi apparatus or Golgi bodies. Golgi apparatus, already we know that Golgi apparatus which is formed from the tubules, vesicles and cisternae, and these tubules, vesicles and cisternae, their diameter is from 0.5 micrometer to 1 micrometer. तर त्याचा डायमीटर आपण बघितला तर तो किती आहे? वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळेल. दॅट इज 0.5 मायक्रोमीटर टू 1 मायक्रोमीटर पर्यंत त्याचा डायमीटर असेल. सिस्टर्नी ज्या असणार आहेत दीज आर 3 to 8 इन ॲनिमल सेल्स. ॲनिमल सेल्स मध्ये जर सिस्टर्नीचा नंबर आपण बघितला म्हणजे एका गोल्जी कॉम्प्लेक्स मध्ये ॲनिमल सेल मध्ये किती सिस्टर्नी असणार आहेत? तर 3 ते 8 एवढ्या सिस्टर्नी प्रेझेंट असतील. 3 to 8 सिस्टर्नी विच आर प्रेझेंट इन द ॲनिमल सेल. प्लांट सेल मध्ये एक गोल्जी कॉम्प्लेक्स, गोल्जी ॲपॅरेटस हे किती सिस्टर्नी पासून फॉर्म होणार आहे? विच इज फॉर्म फ्रॉम द 10 to 20 सिस्टर्नी. 20 सिस्टर्नी पासून हे फॉर्म झालेलं आहे. आणि या 10 to 20 सिस्टर्नी ज्या असणार आहेत त्या एकमेकाला पॅरलल असतील. देन द ट्युब्युल्स, द इंटरसिस्टर्नल एलिमेंट्स जे असणार आहेत त्यांना ट्युब्युल्स म्हटलं जातं. इंटरसिस्टर्नल एलिमेंट्स which are known as tubules, and these tubules which are 70 to 80 angstrom in diameter. या ट्युब्युलचा जर पण डायमीटर बघितला तर तो किती आहे? 70 to 80 angstrom in diameter. म्हणजे 70 ते 80 angstrom एवढा त्याचा डायमीटर असणार. Then these spherical structures which are nothing but the vesicles. त्यांना आपण काय म्हणतो? व्हेसिकल्स म्हणतो. अँड दीज व्हेसिकल्स विच आर 600 अँगस्ट्रॉम इन डायमीटर. या व्हेसिकलचा जर आपण डायमीटर बघितला तर तो किती असणार आहे? 600 अँगस्ट्रॉम इन डायमीटर. And these vesicles which are arising from these tubules. या tubules जे असणार आहेत त्या tubules पासूनच काय होणार आहेत? या स्पेरिकल जे स्ट्रक्चर आय मीन्स व्हेसिकल्स काय होणार आहेत? फॉर्म होणार आहेत. त्याच्यापासूनच त्या अराइज झालेल्या आहेत. देन the structure of Golgi bodies, याच्यामध्ये ज्या नंबर ऑफ सिस्टर्नी आहेत त्या प्रत्येक सिस्टर्नीची जी काही मेम्ब्रेन असणार आहे, सिस्टर्नी असेल, टिब्युल्स असतील, यांची जी मेम्ब्रेन असणार आहे, दिस मेम्ब्रेन स्ट्रक्चर विच इज सिमिलर टू एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. The membrane of cisternae, tubules and vesicle, their membrane which is similar to the membrane of the endoplasmic reticulum. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची मेम्ब्रेन कशी ज्याप्रमाणे प्लाझ्मा मेम्ब्रेन सारखी आहे, लिपोप्रोटीनियस आहे, ती फॉस्फोलिपिड्स अँड प्रोटीन पासून फॉर्म झालेली आहे, तशीच या गोल्जी ॲपॅरेटस मधल्या सिस्टर्नीची जी मेम्ब्रेन असणार आहे विच इज मेड अप फ्रॉम द फॉस्फोलिपिड बायलेयर्स अँड प्रोटीन्स पासून ती फॉर्म होणार आहे. देन so this is all about the structure of these Golgi
कॉम्प्लेक्स और गोल्जी ॲपॅरेटस. आता ही गोल्जी बॉडी मोस्टली याचं जर लोकेशन आपण बघितलं तर विच इज नियर टू द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड न्यूक्लियस. न्यूक्लियस अँड एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या जवळच काय असणार आहे, गोल्जी ॲपॅरेटस प्रेझेंट असेल. आणि ज्या ठिकाणी हे गोल्जी ॲपॅरेटस प्रेझेंट असतं, द सायटोप्लाझम वेअर दिस गोल्जी ॲपॅरेटस or Golgi body is present where the no other cell organelles are present. म्हणजे तो जो काही सायटोप्लाझमचा भाग असणार आहे तो एकदम क्लिअर आपल्याला दिसेल. अगदी तिथं दुसऱ्या कुठल्याही सेल ऑर्गॅनलीज असणार नाहीत आणि म्हणून त्या रिजनला आपण काय म्हणतो, विच इज नोन ॲज गोल्जी ग्राउंड सबस्टन्स और झोन ऑफ एक्सक्लुजन. त्याला झोन ऑफ एक्सक्लुजन किंवा काय म्हटलेलं आहे, गोल्जी ग्राउंड सबस्टन्स. कारण ज्या ठिकाणी ही गोल्जी बॉडी प्रेझेंट आहे त्या रिजन मध्ये तिथं सायटोप्लाझम मध्ये अदर सेल ऑर्गॅनलीज काय असणार नाही, तिथं प्रेझेंट असणार नाही. नो अदर सेल ऑर्गॅनलीज आर प्रेझेंट वेअर द गोल्जी कॉम्प्लेक्स और गोल्जी ॲपॅरेटस इज प्रेझेंट. त्या रिजन मध्ये सायटोप्लाझम मध्ये अदर सेल ऑर्गॅनली दिसणार नाही आपल्याला, म्हणूनच त्या रिजनला काय म्हटलेलं आहे तर विच इज नोन ॲज झोन ऑफ एक्सक्लुजन और द गोल्जी ग्राउंड सबस्टन्स म्हटलेलं आहे. देन दिस सेल ऑर्गॅनली विच परफॉर्म द डिफरंट फंक्शन्स. या सेल ऑर्गॅनली काय करणार आहे, वेगवेगळे फंक्शन्स करेल. द फर्स्ट फंक्शन ऑफ दिस सेल ऑर्गॅनली which is nothing but the packaging of material and transportation of this material at the site of requirement, means the other cell organelles त्या सायटोप्लाझम मध्ये जिथं त्या जे मटेरियल किंवा जे सिक्रिशन आहे त्याची गरज आहे तिथपर्यंत ते ट्रान्सपोर्ट केलं जातं. त्याचबरोबर आउटसाइड द सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर सुद्धा हे काय केलं जाणार आहे, ट्रान्सपोर्ट केलं जाईल. मीन्स this Golgi complex which receive the secretions which are formed in the endoplasmic reticulum. Endoplasmic reticulum नी फॉर्म केलेले जे काही सिक्रिशन्स आहेत ते सिक्रिशन वेसिकलच्या फॉर्म मध्ये गोल्जी कॉम्प्लेक्स काय करणार आहे, रिसीव्ह करणार. इथं आपण बघतोय द वेसिकल्स फ्रॉम द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये पण वेसिकल्स आहेत आणि त्या वेसिकल्स मध्ये जे काही सिक्रिशन, जे काही नंबर ऑफ अदर केमिकल्स सिक्रेट केलेले आहेत, बायोकेमिकल सिक्रेट केलेले आहेत एंडोप्लाझमिक रेटिक्युलमनी, ते वेसिकल या सिस फेसला गोल्जी कॉम्प्लेक्स काय करणार आहे, रिसीव्ह करणार. रिसीव्ह केल्यानंतर हे जे काही सिस्टर्नी असणार आहे त्या सिस्टर्नीच्या ल्युमेन मध्ये त्याचं मॉडिफिकेशन केलं जातं. त्याच्यामध्ये जे काही ऍडिशन करायचे ते ऍडिशन केले जातात. देन दे आर पॅक, त्याचं पॅकेजिंग केलं जातं. अँड देन दीज वेसिकल्स विच आर रिलीज फ्रॉम दिस मॅच्युअरिंग फेस. मॅच्युरिंग फेस किंवा ट्रान्स फेस मधून हे वेसिकल्स परत काय होणार आहेत, रिलीज होतील. अँड दे आर ट्रान्सपोर्टेड ऍट वेअर दे आर रिक्वायर्ड. म्हणजे त्याच्या प्रॉपर डेस्टिनेशनला ते काय केले जाणार आहेत, ट्रान्सपोर्ट केले जातील. जिथं त्याची रिक्वायरमेंट आहे तिथं हे सिक्रिशन ट्रान्सपोर्ट केले जातात. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गोल्जी कॉम्प्लेक्स या दोन्ही मिळून एखाद्या फॅक्टरी प्रमाणे काम करणार आहे. एखाद्या प्रॉडक्टचं प्रोडक्शन घ्यायचं, त्याचं पॅकेजिंग करायचं आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम ह्या दोन सेल ऑर्गॅनलीज करतील. देन म्हणून आपण म्हणतो की हे जे काही गोल्जी कॉम्प्लेक्स आहे, द गोल्जी कॉम्प्लेक्स विच इज प्रेझेंट नियर टू द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. म्हणून आपल्याला जेव्हा आपण या गोल्जी कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर बघतो सेलमध्ये तेव्हा ही गोल्जी बॉडी ही कुठे आपल्याला दिसणार आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या जवळ दिसते. कारण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये फॉर्म झालेले जे काही सिक्रिशन्स आहे ते वेसिकलच्या फॉर्म मध्ये रिसीव्ह करून त्याच्यामध्ये चेंजेस करून त्याच्यामध्ये काही ऍडिशन करून त्याचं पॅकेजिंग करून परत ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम हे गोल्जी कॉम्प्लेक्सचं आहे. देन द नेक्स्ट फंक्शन आहे त्याचं फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. मीन्स दीज Golgi complex also involved in the formation of glycoproteins and glycolipids formation मध्ये ते important role करतात. Then Golgi complex which also play very important role or they
also carry out the secretory functions, म्हणजे काही सिक्रिशन्स ते करणार आहेत आणि ते सिक्रिटरी फंक्शन्स मुळेच काय करणार, ते सिक्रिशन या वेसिकल्स मध्ये काय केले जातात, स्टोअर केले जातात. अँड देन दीज वेसिकल्स विच आर रिलीज फ्रॉम दीज ट्रान्सफेस मधून ते रिलीज होणार. देन इट ऑल्सो सिक्रेट द कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट. जे काही गॉल्जी बॉडीज असणार आहेत, दे आर ऑल्सो इन्व्हॉल्व इन द और दे सिक्रेट द कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट. अँड दिस कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट which is essential to form the middle lamella between the plant cell. ज्या काही प्लांट सेल्स आहेत त्या प्लांट सेलच्या मध्ये, या दोन प्लांट सेलच्या मध्ये, कारण प्लांट मध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे आणि या प्लांट सेलच्या मध्ये, दोन प्लांट सेलच्या मध्ये जो काही मिडल लॅमेला फॉर्म होतो त्याच्यासाठी लागणारं कॅल्शियम पेक्टेट अँड मॅग्नेशियम पेक्टेट which is secreted by these Golgi complex. Then the next time it also form the acrosome during the spermiogenesis or the spermatogenesis process. म्हणजे आपण जर बघितलं, जेव्हा स्पर्म फॉर्मेशनची जी प्रोसेस होणार आहे आणि त्या स्पर्म मध्ये जो टिप पोर्शनला ऍक्रोझोम रिजन जो असणार आहे, दिस रिजन विच इज फॉर्म बाय दीज Golgi complex. म्हणजे Golgi complex which is also involved in the formation of acrosome during spermiogenesis. Spermiogenesis process च्या वेळी acrosome formation मध्ये Golgi bodies important role करणार. Then they also play very important role in the formation of lysosome. This lysosome cell organelle which is formed by these Golgi body and endoplasmic reticulum, means Golgi body and endoplasmic reticulum togetherly form lysosome. Lysosome form करणार. Then in this Golgi complex, आता या Golgi complex मध्ये जसे हे वेगवेगळ्या सिक्रिशन करणार आहेत, मॅन्युफॅक्चरिंग करेल, पॅकेजिंग करेल, त्याचबरोबर काय करणार आहे, ट्रान्सपोर्टेशन करणार आहे, लायसोझोमचं फॉर्मेशन करेल, ग्लायकोलिपिड्स, ग्लायकोप्रोटीन्स फॉर्म करणार आहे, त्याचबरोबर सिक्रेटरी फंक्शन करेल, मिडल लॅमेलाच्या फॉर्मेशन मध्ये त्याचा इम्पॉर्टंट रोल आहे, as well as this Golgi body which secreted different enzymes. या Golgi bodies मध्ये different enzymes आपल्याला पाहायला मिळतात, and these enzymes which are nothing but the transferase enzyme, then adenosine diphosphatase enzyme त्याच्यामध्ये पाहायला मिळेल, as well as the that is thiamine phosphatase enzyme, and this thiamine phosphatase enzyme which is the marker enzyme of the Golgi bodies. Golgi bodies हे marker enzyme आहे, that is thiamine phosphatase enzyme, and it also in Golgi bodies the glucose 6 phosphatase, this enzyme is also present or found in Golgi complex. So these are the different enzymes which are present in the Golgi bodies. So as the Golgi bodies, in Golgi bodies these different enzymes are present, means Golgi body which is involved in the different biochemical reaction and which also play very important role in the that is packaging, transportation of the different secretion from this endoplasmic reticulum to other cell organelles or the different sites of the cell as well as outside the cell. So this is all about the Golgi apparatus or the Golgi bodies. या Golgi apparatus ला काही ठिकाणी डाल्टन बॉडी पण म्हटलेलं आहे, कारण त्याचं इन डिटेल स्ट्रक्चर हे डाल्टननी काय केलेलं आहे, पहिल्यांदा स्टडी केलं. त्याचबरोबर प्लांट मध्ये आपण त्याला डिक्टिओसोम म्हणतो, यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. त्याचबरोबर in the lysosome formation, which cell organelles are involved in the lysosome formation असा क्वेश्चन विचारला जाईल. Then which cell organelle which the work like factories in the cell, या टाइपचा पण आपल्याला एखादा दुसरा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा थेरीला write a note on Golgi complex or give the different functions of the Golgi bodies, अशा टाइपचा पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. देन त्याचबरोबर याच्यामधली ही डायग्राम जी आहे, डायग्राम बेस्ड सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यामधल्या दोन आपल्याला ज्या फेस आहेत त्या लक्षात ठेवायच्या, सिस फेस अँड द
ट्रान्सफेस. सिस फेस ही मोस्टली कशी असणार आहे, कॉन्व्हेक्स असेल अँड ट्रान्सफेस ही कॉन्केव्ह असते. सो दिस इज ऑल अबाउट द गोल्जी कॉम्प्लेक्स. थँक यू व्हेरी मच.